नमस्कार मित्रो, मी पी आर पाटील कोरायसमध्ये आपलं स्वागत करतो आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारताचे गव्हर्नर जनरल्स म्हणजे व्हॉइसरॉय 1857 पासून ते 1947 पर्यंतचे व्हॉइसरॉय आपल्याला बघायचे आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे 1773 पासून ते 1857 पर्यंतचे सर्व गव्हर्नर जनरल आपल्याला बघितलेले आहेत. आणि हे जे आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल किंवा इंडिया हे काय आहे, तर हे आपल्याला थोडक्यात बघायचं. गव्हर्नर म्हणजे काय, तर प्रत्येक प्रांताचा एक प्रमुख व्यक्ती होता, प्रशासनाचा प्रमुख म्हणा. तर हा गव्हर्नर 1773 पर्यंत तिन्ही प्रांतांचे हे वेगवेगळे 3 गव्हर्नर होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 1773चा जसा कायदा आला, रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यानुसार गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणजे बाकीच्या मद्रास आणि बॉम्बे या दोन्ही प्रांतांवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून याची नेमणूक करण्यात आलेली होती. आणि पहिला कोण, तर वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे. त्यानंतर मग 1833च्या कायद्यानुसार त्यालाच गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया केलं होतं. पहिला कोण, तर विल्यम बेंटिक. विल्यम बेंटिक हे लक्षात घ्या. ठीक आहे, पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण, तर विल्यम बेंटिक. आता ह्याला म्हणजे जी प्रोसेस इथं सुरू होईल, प्रोसेस कोणती, तर एकत्रित केंद्रीकरण व्हायची जी प्रोसेस सुरू होते, तर इथं जी 1773ला प्रोसेस सुरू झालेली होती, तर ती 1833ला पूर्ण झाली. आणि इथून पुन्हा मग ती हळूहळू विकेंद्रीकरण चालू होईल. म्हणजे पॉवर्स ज्या अधिकार आहेत तर ते प्रांतांना द्यायला सुरुवात होईल. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं विल्यम बेंटिक आहे. आणि पहिला व्हॉइसरॉय हा 1858च्या कायद्यानुसार नेमण्यात आला. कोण, तर कॅनिंग आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हा फरक आपल्याला माहिती पाहिजे. गव्हर्नर म्हणजे कोण, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि व्हॉइसरॉय. तर हे 4 महत्त्वाची पदं आपल्याला माहिती असावीत. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि याच्यामध्ये आपल्याला बरेचसे जे काही व्हॉइसरॉय आहेत तर ते समजून घ्यायचे आहेत. आता व्हॉइसरॉय का म्हणतो, कारण आता ईस्ट इंडिया कंपनीकडे सत्ता नसून आता सत्ता कोणाकडे आहे, तर ब्रिटिश सरकारकडे आहे. पहिला आहे लॉर्ड कॅनिंग. हा ॲक्च्युली 1857च्या उठावाच्या आधीच आलेला होता, म्हणजे 1856मध्ये आलेला होता. ते 1856 ते 1862 पर्यंत. मग 1856 पासून ते 58 पर्यंत याला काय म्हटलं जातं, तर ह्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलं जातं. आणि 58 पासून 62 पर्यंत त्याला व्हॉइसरॉय असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर याच्या काळात महत्त्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या समजून घ्यायच्या. पहिलं म्हणजे 1857चा उठाव जो की आपण पाहिलेला आहे. आणि त्या उठावाचा परिणाम म्हणून मग 1858ला एक सुशासन कायदा आला. आणि या कायद्यानुसार मग भारतातली प्रशासनिक व्यवस्था बदलण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला, जेणेकरून आता इथून पुढं सत्ता विस्तार न करता असलेली सत्ता टिकून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि सत्तेचं हस्तांतरण करण्यात आलं. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती तर तिचे अधिकार आता कुणाला देण्यात आले, तर ब्रिटिश पार्लमेंटला देण्यात आलेले आहेत. हा लॉर्ड कॅनिंग आहे. हा राणीचा जाहीरनामा होता. ठीक आहे, त्यानुसार हा बदल करण्यात आला आणि गव्हर्नर जनरलचा व्हॉइसरॉय झाला. त्याचबरोबर व्यवगत सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे जी दत्तक वारसा घेतलेली जी काही संस्थान होती तर ती नामंजूर न करता तो सिद्धांत जो होता तर तो रद्द केला. ठीक आहे, त्याचबरोबर लष्कराची पुनर्रचना केली. का केली, तर पुन्हा 1857 सारखा उठाव होऊ नये म्हणून त्यांनी 2:1 असा बऱ्यापैकी रेशो सगळीकडे ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पोलीस खात्यात बऱ्याचशा सुधारणा केल्या, जेणेकरून हेरगिरी वगैरे करता येईल, भारतीय लोकांवरती लक्ष ठेवता येईल. त्यानंतर महालेखा पदाची निर्मिती, म्हणजे आत्ता आपण ज्याला कॅग म्हणतो तर त्या पदाची निर्मिती ही लॉर्ड कॅनिंगच्या काळात झालेली आहे. त्यानंतर शिपायांचे बंड म्हणजे व्हाईट म्युटिनी झालेली आहे, म्हणजे गोऱ्या लोकांनी उठाव केलेला 1859 मध्ये. एकूण 3 उठाव झालेले आहेत गोऱ्या लोकांचे. पहिला झाला 1766 मध्ये, दुसरा आहे 1859 मध्ये आणि तिसरा आहे 1884 मध्ये. हा झाला रॉबर्ट क्लाईव्हच्या काळात. पगार भत्ते याच्या संदर्भात हा होता. दुसरा होता हा जो कॅनिंगच्या काळात झालेला होता, तर हा झालेला होता सत्तेचं हस्तांतरण झाल्यामुळे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि ब्रिटिश सरकारचे सैनिक यांच्यामधला जो काही वाद होता तर त्याच्यामुळे ही व्हाईट म्युटिनी किंवा गोऱ्या लोकांचा उठाव इथं झालेला आणि हा सगळ्यात मोठा उठाव होता. ह्याला आय थिंक मोंगीरमधील उठाव असंही म्हटलं
जातं, हे लक्षात ठेवा. आणि हा जो 1884चा जो उठाव होता, तर हा इल्बर्ट बिल प्रकरण जे रिपनच्या काळात झालं, तर त्यावेळी झालेला हा उठाव आहे. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची की इतिहासात 3 उठाव, गोऱ्या लोकांनी 3 उठाव केलेले आहेत भारतामध्ये. ठीक आहे, तर हे तिन्ही उठाव आपल्यासाठी महत्त्वाचे असतील. त्यानंतर मग 1859 मध्ये एक वेस्टलँड अधिनियम आला, म्हणजे पडीक जमिनीविषयक कायदा आला. आता हा पडीक जमिनीविषयक कायदा काय होता? मुळात तुम्हाला माहिती असेल की आसाम हे चहाच्या मळ्यांसाठी फेमस आहे. आणि या आसाममध्ये, आसामचा जो काय, एक मिनिट असं थोडासा मॅप लक्षात घे. हा जो आसाम वगैरे हा जो प्रदेश आहे, दार्जिलिंग आसाम वगैरे हा प्रदेशात, तर ह्या ठिकाणी बरीचशी जागा पडीक होती. आणि कॅनिंगने एक कायदा काढला आणि त्यानुसार जवळपास 2.5 ते 5 रुपये या रेटनं एकर जमीन या जे काय मळेवाले जे लोक आहेत, म्हणजे ब्रिटिश लोक आहेत, तर त्यांना देऊन टाकल्या. कशासाठी? तर चहाचं उत्पादन काढायला. त्याला टी मनिया असंही म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, टी मनिया. म्हणजे एवढ्या स्वस्तात लोकांना जमिनी दिल्या, म्हणजे ही जी पडीक जमीन आहे तर ती देऊन लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला होता. त्यानंतर बंगालमध्ये याच काळात नीळ विद्रोह झाला. नीळ विद्रोह तुम्हाला माहिती असेल, त्याचं कारण काय होतं, तर ब्रिटिश लोकांनी भारतीय लोकांवरती नीळ उत्पादन करण्याची सक्ती करायचा प्रयत्न केलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नीळ विद्रोह झालेला दिसेल. त्यानंतर इंडियन पिनल कोड, जे आपण आता IPC वापरतो, तर ते कोणाच्या काळात आलेलं आहे? याच काळात आलेलं आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, IPC कशासाठी आहे? तर दिवाणी खटले. हे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कशासाठी? तर फौजदारी खटले. तर हे दोन्ही कुणाच्या काळात स्थापन झालेले आहेत किंवा तयार करण्यात आले? तर याला मसुदा कुणी पुरवलेला? तर मकॉले किंवा मेकॉले असं म्हणून. ठीक आहे, तर या दोन्ही हे जे कोड आहेत तर ते याच्याच काळात बनलेले आहेत. त्याचबरोबर 1861 मध्ये इंडियन काउन्सिल ॲक्ट आला आणि या ॲक्टनुसार काही लोकांना, भारतीय लोकांना असेल किंवा एक पोर्टफोलिओ सिस्टीम पण आली. म्हणजे कॅबिनेट सिस्टीम आता आपण जशी म्हणतो की एका खात्याला एक मंत्री असेल, तर त्या पद्धतीनंच अधिकारांचं विभाजन करण्यात आलं आणि प्रत्येक खात्याला एक एक मंत्री जोडण्यात आला. ठीक आहे, तर याला पोर्टफोलिओ सिस्टीम इथून सुरुवात झाली असंही म्हणतो. तुम्हाला काउन्सिल ॲक्ट मी सांगितलेलं आहे, तिथं तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. तुम्हाला हे लक्षात असेल की याआधी जी काही सुप्रीम कोर्टची वगैरे स्थापना झालेली होती, तर ती कधीपासून झालेली होती? तर 1773च्या कायद्यानुसार. प्रांतिक न्यायालय किंवा सदर दिवाणी न्यायालय, सदर फौजदारी किंवा निजामत न्यायालय अशी होती, तर ती आता रद्द करण्यात आली आणि या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. पुन्हा इथं मुद्दा मी मांडलेला नाही, पण मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही ठिकाणी सुद्धा विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. आणि ही कुणाच्या काळात करण्यात आली? लॉर्ड कॅनिंगच्याच काळात करण्यात आलेली आहे. त्यानंतर 1861 नुसार प्रत्येक प्रांतात एक पोलीस खातं सुद्धा स्थापन करण्यात आलेलं दिसेल. जेम्स विल्सन हा एक लॉर्ड कॅनिंगचा आर्थिक सल्लागार होता आणि याच्याच काळात पहिला अर्थसंकल्प सुद्धा मांडला गेला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग लेफ्टनंट गव्हर्नर ग्रँट जो होता, तर त्यानं नीलदर्पण नावाचं एक नीलदर्पणचं इंग्रजीत रूपांतर केलेलं दिसेल तुम्हाला. नीलदर्पण काय होतं? जो निळीचा विद्रोह झाला तर त्याच्याविषयी लिहिलेलं हे पुस्तक आहे. तर त्याच पुस्तकाचं इंग्रजी भाषांतरण कोणी केलं? तर ग्रँटने केलं. असे बरेचदा क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर रेंट ॲक्ट एक आणण्यात आला, म्हणजे जे 1793ला कॉर्नवॉलिसच्या काळात जमीनदारी पद्धत आली, त्यानंतर बऱ्याचशा जमीनदारांनी शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली दिसते आणि या बाबतीत त्यानंतर एकही कायदा बनवण्यात आलेला नव्हता आणि हा आता रेंट ॲक्ट बनवला, ज्यामुळं शेतकऱ्यांना बरीचशी मदत होईल, शेतकऱ्यांचा मालकी हक्क प्रस्थापित होईल किंवा जमीनदारांनी त्यांच्यावर काय अत्याचार केले तर त्यांनी कशा पद्धतीनं पुढे प्रोसिजर करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी या रेंट ॲक्टमध्ये मांडण्यात आल्या. त्यानंतर 1861 मध्ये पुन्हा एक कर्नल स्मिथ म्हणून यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग स्थापण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1862 मध्ये कागदी चलन सुद्धा यांनी चालू केलं. हे सगळे जे काही मी सांगतोय तर हे सगळे फार महत्त्वाचे घटना आहेत आणि ह्या आपल्याला परीक्षेला 100% लागणार आहेत. त्यामुळं
अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. खालसा तोरण रद्द केलं मी आधीच सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर यांना नाईट ऑफ द गार्टर, ऑर्डर वगैरे नाही, गार्टर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि अर्ल फर्स्ट अर्ल असंही म्हटलं जातं, फर्स्ट अर्ल कॅनिंग असंही त्याला म्हटलं जातं. त्यामुळे हे जे काही सुधारणा आपण आता किंवा त्यानं जे काही नवीन गोष्टी केल्या तर ते आपण आता बघितलेल्या आहेत. त्यानंतर येईल गादीवर कोण, तर लॉर्ड एल्गिन पहिला 1862-63. हृदयविकाराने हा मृत्युमुखी पडला. याच्या काळात एकच घटना घडली, ती म्हणजे वहाबी आंदोलन. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सर जॉन लॉरेन्स. महत्त्वाचे काय म्हणतो, कारण याचा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला आधीही म्हणजे 1845ला शीख युद्ध जी झाली 45-46ला, तर त्या शीख युद्धांमध्ये याचा सहभाग आहे. पुढे जाऊन 1857मध्ये याचा बराचसा सहभाग होता. दिल्ली वगैरे भागात जे काही उठाव झालेले होते तर दडपून टाकण्याचं काम या सर जॉन लॉरेन्सने केलेलं होतं. आणि शिखांच्या वेळी तर हा तिथला पंजाबचा कमिशनर म्हणून याची नेमणूक झालेली दिसते. ठीक आहे. त्यामुळे याची तिथल्या याच्यामध्ये फार मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि हा भारतासाठी काय नवीन नव्हता, हा भारतात ऑलरेडी बरीच वर्ष राहिलेला दिसतोय. याचाच का असा होता की ज्यावेळी अमेरिकन नागरी युद्ध झाला 1865मध्ये, त्यानंतर 1865लाच भूतान युद्ध झाला. तर भूतान तुम्हाला माहिती आहे कुठं आहे, भूतानचं लोकेशन. आणि भूतान मुळात 1826 पासूनच इंग्रजांचं हालचाल चालू होती की जे काही हिमालयाच्या आसपास जी काही संस्थानं आहेत किंवा राज्य आहेत तर ती भारतात विलीन करायची, पण त्यांना जमलेलं नव्हतं. पण भूतानी लोक असे होते की नेहमी इंग्रजांचं बंगाल प्रांत असेल, आसाम प्रांत असेल तर इथं सारखं रेड टाकत होते. आणि आता ज्यावेळी भूताननं 1865मध्ये ज्यावेळी रेड टाकली तर ती एक संधी सापडली सर जॉन लॉरेन्सला की आता भूतान आपल्याला जोडून घेता येईल. सिंचुलाचा करार झाला आणि त्याच्यानुसार मग बराचसा आसाम त्याचबरोबर बंगालचा जो काही उत्तरेकडचा भाग आहे तो सगळा भाग भारताला मिळाला. पुन्हा भूतान लोकांनी इथं रेड टाकायचा प्रयत्न केलेला नाही. त्याचबरोबर पंजाब किंवा अवध या भागामध्ये सुद्धा टेनन्सी कायदा आणण्यात आलेला होता. त्यानंतर 1866मध्ये ओडिसामध्ये भीषण दुष्काळ पडला आणि यासाठी म्हणून एक कॅम्पबेल आयोग यानं स्थापन केलेला दिसतोय. त्यानंतर याच्याच काळात रिचर्ड स्ट्रॅची याच्या अध्यक्षतेखाली जलसिंचन आयोगही स्थापन करण्यात आलेला होता. पुढे जाऊन रिचर्ड स्ट्रॅचीनं दुष्काळ आयोग कुणाच्या काळात, दुष्काळ आयोग लिट्टनच्या काळामध्येही तो त्यावेळी अध्यक्ष राहिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यांनी आता इथून 1863 पासून ते 1878 पर्यंत कोणताही जो काय सगळे जे आता इथून पुढे व्हॉइसरॉय होतील तर त्यांनी कोणत्याही देशाच्या अंतर्गत कलहामध्ये सहभाग दर्शवलेला नाही किंवा सत्ता विस्ताराचा प्रयत्न केलेला नाही. त्याला मास्टरली इन ॲक्टिव्हिटी असं एक इंग्रजीमध्ये शब्द आहे. ठीक आहे. म्हणजे यांनी कोणाच्याही याच्यात शांतताप्रिय, कोणाशीही वाद घालायचे नाही, युद्ध करायचं नाही, असे एक पॉलिसी ह्यांनी सगळ्यांनी फॉलो केलेले आपल्याला दिसेल. ठीक आहे. त्यामुळे अफगाणिस्तानसोबत शेर अली वगैरे जे आहेत तर त्यांच्याशी यांनी मैत्रीचा संबंध प्रस्थापित केलेले होते. त्याचबरोबर 1865मध्ये एक महत्त्वाची घटना म्हणजे यानं समुद्र टेलिग्राफ सर्व्हिस सुरू केली याच्या काळामध्ये. ठीक आहे. असा जर प्रश्न आला की समुद्र टेलिग्राफ सर्व्हिस कुणाच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर कुणाच्या काळात, तर सर जॉन लॉरेन्स याच्या काळात सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर सत्तेत किंवा व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड मेयोला वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. म्हणजे प्रांतांना सुद्धा आर्थिक अधिकार देण्यात आले आणि त्याचबरोबर प्रांतांना सुद्धा केंद्रामधील जो काही वाटा होता, कराचा वाटा, तर तोही देण्यात आला. याला विकेंद्रीकरण, वित्तीय विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच्याच काळात 1872 पासून जनगणनेला सुरुवात झाली आणि इथून पुढं 1881 पासून मग आपण दर 10 वर्षांनी रिपनच्या काळात ती सुरू झाली. ठीक आहे. म्हणजे जनगणनेला सुरुवात लॉर्ड मेयोच्या काळात आणि दर 10 वर्षांनी कोणाच्या काळात, तर रिपनच्या काळात. ओके. त्याचबरोबर यानं राजपुत्रांच्या शिक्षणासाठी 2 महाविद्यालय स्थापन केले. एक आहे राजकोट महाविद्यालय आणि दुसरं आहे मेयो महाविद्यालय.
हे आहे अजमेर काठ, याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना मेयोच्या काळात झालेली आहे. आता जे विकेंद्रीकरण आहे, तर विकेंद्रीकरण तुम्हाला रेल्वेच्या बाबतीतही दिसेल आणि आता राज्यांना अधिकार देण्यात आले की राज्य सुद्धा काय करतील, तर रेल्वे स्थापन करू शकतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर याच्या काळात बरेच शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी झालेली आहे. त्यानंतर शारदा कालवा 1872 मध्ये स्थापन झाला. कृषी विभागाची स्थापना करण्यात आली. आयकर करात वाढ करण्यात आली. ह्याला हा जो मेयो आहे, तर मेयोला जेल सुधारणामध्ये फार इंटरेस्ट होता आणि त्यानं बऱ्याच ठिकाणी अशी सुधारणा करायचा प्रयत्नही केलेला होता. आणि अंदमान येथं ज्यावेळी कैद्यांचं निरीक्षण करण्यासाठी गेलेला होता, त्या ठिकाणी शेर अली पठाण या कैद्याने त्याचा खून केलेला होता आणि खून होऊन मृत्युमुखी पडलेला हा एकटाच असा व्हॉइसरॉय आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर हे लॉर्ड नॉर्थब्रुक 1872 ते 76च्या काळामध्ये येईल. ह्याच्या काळात बऱ्याचशा घटना महत्त्वाच्या आहेत. पहिली घटना म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्सची भारताला भेट दिली. प्रिन्स ऑफ वेल्स कोण होता, तर राणी व्हिक्टोरियाचा सगळ्यात मोठा मुलगा जो भारतात आला. भारतात येऊन त्यानं बऱ्याचशा संस्थानांना भेट दिल्या. भेट देण्याचं कारण एवढंच होतं की भारतीय लोकांचं इंग्रजांच्या प्रती किती प्रेम आहे किंवा लॉयल्टी आहे का, एकनिष्ठता आहे का, हे बघायचं होतं. आणि त्यासाठी म्हणून त्यानं बऱ्याचशा संस्थानांना भेट दिली. आणि जाताना जवळपास 6 महिने तो फिरत होता आणि जाताना एक जहाजवरून सोने दागिने जे काय भेटवस्तू दिलेल्या तर त्या घेऊन गेला आणि पुढे 6 महिने त्याचं प्रदर्शन चाललेलं आहे. विचार करा, म्हणजे एवढी मोठी प्रॉपर्टी तो जाताना इथून घेऊन गेलेला होता. त्यानंतर दुसरी घटना म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांचा खटला. खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर जवळपास 1870 मध्ये यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांना वारस नव्हता, त्यामुळे त्यांचा भाऊ मल्हारराव गायकवाड याला गादीवर बसवण्यात आलं. पण हा एक स्वच्छंदी भोग विलासू किंवा असा चैनी विलासी वृत्तीचा एक व्यक्ती होता. त्यामुळं इंग्रजांनी तिथं हस्तक्षेप केला आणि त्याला तिथून हाकलून दिलं. आणि ह्याच्यावर बऱ्याचसा या गोष्टीवर टीकाही करण्यात आली, पण ती एक योग्य गोष्ट होती असंही म्हटलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर दुष्काळ जवळपास 1872-73 फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळी पडलेला होता. बिहार, बंगाल जो वरचा पट्टा आहे तर तिथं बराचसा दुष्काळ पडला. पण लॉर्ड नॉर्थब्रुकनं बऱ्याचशा उपाययोजना केल्यामुळं एवढा फारसा इम्पॅक्ट किंवा त्याची झळ लोकांना बसली नाही. त्यानंतर कुका चळवळी याच्याच काळात झालेली आहे. कुका चळवळ म्हणजे काय, तर नामधारी असंही म्हटलं जातं. नामधारी चळवळ मुळात कशाविषयी होती, तर जे मुस्लिम किंवा जे इंग्रज हिंदू विरोधी किंवा जे भावना दुखावतील म्हणजे गायी वगैरे कापणे, तर ह्याच्यासाठी म्हणून यांनी पुढं आय थिंक त्यांचे कोण बालक सिंग आय थिंक, तर त्यांनी ही मुवमेंट पुढं घेऊन गेलेली दिसतात आपल्याला. आणि ही जी मुवमेंट आहे तर याच्यामध्ये मग ज्यांनी गायी वगैरे कापत होते कोण मुस्लिम किंवा इंग्रज यांच्या विरोधी यांनी उठाव केलेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. याला कुका का म्हटलं जातं, तर कुका म्हणजे प्रार्थना करते वेळी मोठ्यानं ओरडणे वगैरे किंवा तुम्ही ज्यावेळी देवाशी एकरूप होत असता तर त्यावेळी ते मग मोठमोठ्याने ओरडणे, मग त्याला ते कुका असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा मोठा, कारण यांनी एकतर कोणाच्याही राजकारणात हस्तक्षेप न करण्याचं धोरण स्वीकारलेलं होतं, त्यामुळे या गोष्टीवरून राजीनामाही द्यायला लागलेला होता. त्याचबरोबर अनियोजित खाजगी व्यापाराचा पुरस्कर्ता असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर याच्या काळात भारतीय हवामान खात्याची स्थापना करण्यात आली 1875 मध्ये. IMD आता जे आपण म्हणतो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, तर याची स्थापना कधी झाली 1875 मध्ये. कोणाच्या काळात, लॉर्ड नॉर्थब्रुकच्या काळात झालेली आहे. त्यानंतर येईल सगळ्यात मोठा व्हिलन कोण, तर लॉर्ड लिटन. व्हिलन का म्हणतोय तर तुम्हाला आता लक्षात येईल. 1876 ते 1880 या काळात हा भारताचा व्हॉइसरॉय म्हणून होता. हा एक प्रख्यात कवी आहे, कादंबरीकार आहे, बरीचशी पुस्तकं यानं लिहिलेली आहेत आणि म्हणून त्याला साहित्य विश्वात ओवेन मेरिडिथ म्हणून ओळखलं जातं. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. काय म्हटलं जातं, ओवेन मेरिडिथ. क्लायटेमॅनिस्ट अँड अदर पोएम्स, वॉन्डरर,
लुझाईल, किंग पॉपी अशी बरीचशी त्याच्या पुस्तकांची नावं आहेत. याच्या काळात दुसरं अफगाण युद्ध सुरू झालं. एक तर पहिलं अफगाण युद्ध ज्यावेळी झालेलं होतं म्हणजे जवळपास 1838 ते 40च्या वगैरे दरम्यान, आणि हे एवढं अपमानकारक होतं की बऱ्याचशा इंग्रज लोकांची त्याच्यामध्ये अफगाणी लोकांनी कत्तल केली, आणि मग त्यांना ती हार जी होती तर ती त्यांच्या मनात बसलेली होती, आणि आता हा राग काढता येईल त्यांना, म्हणून हे दुसरं अफगाण युद्ध ही एक शेर आली किंवा तिथली जी काय राजकीय परिस्थिती होती तर त्याच्यावरून त्यांना चान्स भेटला, आणि त्यांनी अफगाणिस्तानवरती आक्रमण करून तिथं मग गंडमाकचा तह झाला, आणि या तहानुसार मग ते अफगाणिस्तानचा बराचसा प्रदेश भारताला जोडण्यात आलेला दिसतोय. त्यानंतर वित्त, शेतसारा, न्याय प्रांतांकडे म्हणजे जी वित्तीय विकेंद्रीकरण हे जे सुरू झालेलं होतं तर ते आता पुन्हा ते याने कंटिन्यू ठेवलेलं तुम्हाला दिसतंय. ब्रिटिश वस्तूंना भारतामध्ये एक व्यापार करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्याला भारतीय वस्तूंचं कॉम्पिटिशन नसावं यासाठी त्यानं ब्रिटिश वस्तूंवर लावलेला कर काढून जवळपास अशा 29 वस्तू होत्या तर त्याच्यावरचा कर त्यानं काढून टाकलेला तुम्हाला दिसेल. त्यानंतर याच्या काळात पहिला दुष्काळ आयोग, स्ट्रॅची आयोग, म्हणजे तुम्हाला मी काय म्हटलं तर 1876-77 मध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडलेला होता. जवळपास 1 करोडच्या आसपास लोकसंख्या संपून गेली, आणि यासाठी म्हणून स्ट्रॅची आयोग तुम्हाला क्रमही विचारला जातोय, त्यामुळे स्ट्रॅची आयोग कधी तर 1878च्या आसपास. ठीक आहे. त्यानंतर याने एक रॉयल टायटल अधिनियम आणला आणि यानुसार राणीला कैसरे हिंद ही पदवी देण्यात आली. आणि रॉयल टायटल अधिनियम काय होता तर त्यांनी भारताची जी काही कागदपत्र आता असतील तर त्याच्यावरती सही करताना कैसरे हिंद असा उल्लेख करूनच त्याच्यावरती सही करण्यात येईल. आणि त्यासाठी मग दिल्ली दरबार भरवला 1877 मध्ये, आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ड्रामॅटिक परफॉर्मन्सेस ॲक्ट, म्हणजे जर एखाद्या नाटकामधून वगैरे जर ब्रिटिशांवरती टीका केली जात असेल तर ती आधी नाटकं ही ब्रिटिशांना दाखवायला लागत होती. दुसरं वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, म्हणजे वृत्तपत्रांवरती बंदी आणण्यात आली. वृत्तपत्रांवर बंदी, जी वृत्तपत्र ब्रिटिशांच्या विरोधी असतील किंवा ब्रिटिश पॉलिसीजवरती टीका करतील तर त्यांना बंद करण्यात येईल. आणि रातोरात असं जे काय म्हणजे जी व्हर्नॅक्युलर आहेत तर ती डायरेक्ट इंग्लिशमध्ये कन्वर्ट झालेलं म्हणजे अमृत बाजार पत्रिका. तर जे काही संपादक असतील तर संपादकांनी करार करायला लागत होतो, बॉन्ड लिहायला लागत होता, आणि त्याच्यामध्ये लिहून द्यायला लागत होतं की आम्ही सरकारविरोधी किंवा प्रक्षोभक असं काहीही लिहिणार नाही, आणि लिहिलं तर तो जो काही डिपॉझिट असेल तर ते जप्त होईल, आणि जर परत एकदा चूक केली तर त्या दिवशी तो प्रेस पूर्ण जप्त करण्याचे अधिकार हे ब्रिटिशांना देण्यात आले. ठीक आहे. तर हा असा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. त्यानंतर एक भारतीय शस्त्र अधिनियम. शस्त्र म्हणजे काय होतं तर परवाना लागत होता. आता इथून पुढे काय करण्यात येईल की ज्या व्यक्तींना शस्त्र बाळगायचे आहे तर त्यांनी इंग्रजांकडून परवाना घ्यायला लागत होता. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं भारतीय शस्त्र अधिनियम. त्यानंतर स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट आणला, म्हणजे जे यांनी वय काय केलं तर 21 वरून 19 वय आणलं. आता लक्षात घ्या की भारतीय लोकांनी एकतर 19व्या वर्षाच्या आधी इंग्लंडमध्ये जाऊन परीक्षा पास होणं ते इंग्रजी भाषेत पॉसिबल आहे नाही. मग ह्यानं काय केलेलं होतं की 21 वरून वय पुन्हा रिड्यूस केलं. इथं तुम्हाला मी वयाचं दिली की एकतर 1857ला वय होतं 23, तेच पुढं 1859 मध्ये 22 झालं, आणि 1866 मध्ये 21, आणि ह्याचंच मग 1878 मध्ये याने 19 करायचा प्रयत्न केलेला होता. ते की रिपननं पुन्हा रिपील केलं आणि पुन्हा 21 वर्षे वय केलेलं. आता रिपन हा एक सगळ्यात फेमस आवडता व्यक्ती आहे, कारण यानं बरेचसे ह्याच्या जी धोरणं आहेत तर ती भारतांना एक समाजात चांगला स्थान मिळवून देण्यासाठी केलेली आहेत, किंवा भारतीयांप्रती ह्याचं प्रेम त्याच्या धोरणांमधून दिसतं. याला मानवतावादी दृष्टिकोन असलेला व्हॉइसरॉय असंही म्हटलं जातं. एकतर इंग्लंडमध्ये सत्ता बदल झाला. लिटनला राजीनामा द्यायला लागला, कारण लिटनच्या काळामध्ये एक मिनिट डिझरायली प्राईम मिनिस्टर होते, आणि डिझरायलचं सरकार पडल्यानंतर रिपन आला, ग्लॅडस्टन पंतप्रधान झाले, आणि तुम्हाला लक्षात येईल की ह्यानंतर मग भारतीयांप्रती असलेला यांचा ॲप्रोचच बदलला. मग
यांनी एक तर आता ह्याने बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत. दशवर्षीय जनगणना 1881 पासून सुरू केली. त्याचबरोबर भारतीयांप्रती याची सहिष्णुता तर दिसूनच येते. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट जो की वृत्तपत्रांवरती जी बंधनं होती तर तो रद्द केला. शस्त्र कायदा रद्द केला. त्याचबरोबर अफगाण युद्ध जे सुरू केलेलं होतं तर त्याचा शेवट हा लॉर्ड रिपनच्या काळात झालेला आहे. त्याची कारणं अशी आहेत की सुरुवातीला गंडमागचा ज्यावेळी तह झाला तर त्या तहानंतर बऱ्यापैकी युद्ध थांबलेलं होतं, पण एका ब्रिटिश रेसिडेंटचा तिथं मृत्यू झाल्यामुळं पुन्हा इंग्रजांनी आक्रमण केलं आणि मग ते पुन्हा रिपनच्या काळामध्ये थांबलेलं दिसेल. आय थिंक सी वरून काय तर नाव आहे, माझ्या लक्षात नाही आता. ठीक आहे. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भारतीय रमेशचंद्र मित्तर यांची नेमणूक झाली. आत्तापर्यंत जी काही डिमांड होती की भारतीयांना न्यायाधीश म्हणून त्यांची कुठंतरी नेमणूक केली जावी, हे पण आत्तापर्यंत पूर्ण झालेली नव्हती. पण आता रमेशचंद्र मित्तर हे अशी पहिली व्यक्ती असेल. ठीक आहे. त्यानंतर याच्या काळामध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला. फॅक्टरी ॲक्ट कशासाठी आणलेला तर किती तास कामगारांनी काम केलं पाहिजे, त्याचबरोबर कशा परिस्थितीत काम केलं पाहिजे, लहान मुलं कोणत्या वयाचे मुलं कामावरती येतील आणि त्यांना किती तास त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल, महिलांकडून किती तास काम करून घ्यायचं, अशा बऱ्याचशा गोष्टी या पहिल्या फॅक्टरी ॲक्टमध्ये घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे विषयांची विभागणी बऱ्याचशा प्रांत आणि केंद्र अशांमध्ये करण्यात आली. त्यानंतर नागरी सेवांचं वय जे की कमी केलेलं होतं ते पुन्हा यांनी 21 केलेलं दिसेल. त्याचबरोबर यांना स्थानिक स्वराज्य कायद्यांचा जनक असंही म्हटलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण तर रिपन, याच्यावरती बरेच क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत हंटर कमिशनची स्थापना करण्यात आली. विल्यम विल्सन हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापण्यात आलेला होता, ज्याला पंडिता रमाबाई किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष जी दिलेली होती तर त्या हंटर कमिशनच्या समोर 1882 मध्ये स्थापण्यात आलेला होता. यांनी प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात यावं, त्याचबरोबर औद्योगिक शिक्षण सुद्धा मुलांना देण्यात यावं यासाठी त्यांनी शिफारस केलेली दिसते. त्याचबरोबर म्हैसूर राज्याची पुनर्स्थापना करण्यात आली. पंजाब, अहमदाबाद यासारखी विद्यापीठेही यांच्या काळात स्थापन करण्यात आलेली होती. ठीक आहे. हे इथं हंटर कमिशन आहे, हे विल्यम विल्सन हंटर आहेत. फॅक्टरी ॲक्ट. ठीक आहे. तर ह्या बऱ्याचशा अशा सुधारणा याच्या काळात झालेल्या आहेत. त्याचबरोबर काही रुरकी ठराव हाही या काळात पास झालेला होता, ज्यासाठी भारतीय विद्यार्थी आता युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला पात्र असतील. त्यावर इल्बर्ट बिल प्रकरणही याच काळात झालेलं आहे. इल्बर्ट बिल प्रकरण काय होतं, जे भारतीय न्यायाधीश आहेत, आता एकतर मुख्य न्यायाधीश म्हणून भारतीयांची आता निवड झालेली आपण बघितलं, रमेशचंद्र मित्र यांची निवड झालेली आहे. मग ह्या व्यक्तीला जर आता हे युरोपियन आहेत, युरोपियन न्यायाधीश आणि हे भारतीय. आता हे भारतीय न्यायाधीश फक्त काय करत होते, भारतीयांच्याच फक्त केसेस बघत होते आणि युरोपियन होते ते भारतीय प्लस युरोपियन. का तर यांना हा अपमान वाटत होता, म्हणजे भारतीयांनी आपल्यावरती खटला चालवणं हा अपमान वाटत होता आणि तिथं मुख्य न्यायाधीश म्हणून भारतीय असणं हाही अपमान वाटत होता. मग आता इल्बर्ट बिल, आता रिपनला काय वाटत होतं की आता ह्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि भारतीयांना सुद्धा युरोपियन लोकांचे खटले चालवता यावेत आणि यासाठी म्हणून इल्बर्ट बिल मांडलं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गोऱ्या लोकांचा उठाव, व्हाईट म्युटिनी, तर ही ह्याच्यामुळे झाली की ब्रिटिशांना वाटायला लागलं की हे लोक कसं काय आपल्यावरती खटला चालवणार किंवा जज म्हणून बसतील, म्हणून हे इल्बर्ट बिल प्रकरण झालेलं होतं. मग बरंचसं ब्रिटनमध्ये बरंचसं वादम उठलं, भारतात बरंचसं वादम उठलं. ठीक आहे. आणि हे बिल मग मागं घ्यायला लावलं आणि मग मॉडिफाईड फॉर्ममध्ये मग मांडण्यात आलं. ठीक आहे. फ्लॉरेन्स नाईटिंगल यांना काय म्हणतो तर भारताचा उद्धारक असं म्हणतो. कुणाला? लॉर्ड रिपनला. ठीक आहे. त्यांचं एक पुस्तक आहे की द ड्युटी ऑफ द एज हे पुस्तक आहे. काही ठिकाणी चुकीचा काही शब्द वापरलेले आहेत, म्हणजे त्यांना मे बी पुस्तक माहीत नसेल, सर्च केलेलं नसेल. ठीक आहे. तर वाचताना ड्युटी ऑफ द एज असं पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये बरंचसं डेमोक्रेसी कशी असावी, लोकशाही कशी असावी, या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर येईल डफरीन. डफरीनचा काळ फार महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कधी? 1885 मध्ये. यानं बरंच राष्ट्रीय काँग्रेसला एकतर ॲलन ह्यूम जो होता,
ॲलन ॲक्टोवियन हुम, तर याला बरंचसं प्रमोटही केलं. कशासाठी? तो काँग्रेससारखी एखादी संस्था स्थापन करावी, जेणेकरून असंतोष जो आहे तर त्याला एक वेगळा मार्ग करून देण्यात येईल. हा काँग्रेसला मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी असं म्हणतो, म्हणजे काही उच्च शिक्षित ब्राह्मणांनी स्थापन केलेली संस्था असा हा म्हणतोय. आणि यानं काँग्रेसमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना प्रवेश करायला मज्जाव केलेला दिसतोय. याच्याच काळात तिसरं बर्मा युद्ध झालं. बर्मा युद्ध का झालं? एकतर थिबॉ नावाचा एक राजा होता. थिबॉ अप्पर बर्मा आणि लोअर बर्मा, म्हणजे उत्तरेकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग, असे दोन भाग होते. दक्षिणेचा भाग हा इंग्रजांकडे ऑलरेडी होता, उत्तरेकडे त्यांनी फारसं लक्ष दिलेलं नव्हतं. आणि तिथं जो किंग थिबॉ होता तर त्यानं फ्रेंच लोकांसोबत त्याचे संबंध प्रस्थापित केले आणि त्यांच्याशी व्यापार करायला सुरुवात केली. आणि यातच एक घटना अशी घडली की जी काय बॉम्बे बर्मा जहाज होतं, तर ते त्या जहाजाला त्यानं जहाजावरच्या लोकांना त्यानं अटक केलं आणि त्यांना सोडायला परवानगी नाकारली. आणि यामुळं डफरीनं मग सैन्य पाठवलं आणि अप्पर बर्मा सुद्धा जिंकून घेतला, थिबॉला कैदी बनवलं आणि तो सगळा भाग भारतामध्ये विलीन करून घेतला. ठीक आहे, तर हे तिसरं बर्मा युद्ध होतं. ठीक आहे, त्याचं कारण काय होतं तर थिबॉ हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर याच्याच काळात चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस कमिशन स्थापन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर यांच्या मिसेसनी लेडी डफरीन फंड सुरू केला महिलांच्या शिक्षणासाठी. लेडी डफरीन फंड. ठीक आहे, त्याचबरोबर बंगाल भाडेकरू कायदा म्हणजे टेनन्सी ॲक्ट, जे की बंगालमध्ये शेतकरी आहेत तर त्यांच्या हित संबंध जपण्यासाठी, त्यांचे अधिकार जपण्यासाठी म्हणून हा कायदा बनवण्यात आलेला होता. त्यानंतर लॉर्ड लॅन्सडाऊन हा का गरजेचा आहे तर ह्यानं नागरी सेवांचं विभाजन केलं. केंद्रीय, प्रांतीय आणि दुय्यम अशा तिन्ही सेवांमध्ये विभाजन करण्यात आलं. त्याचबरोबर अफगाण आणि भारत या दोन्ही देशांमध्ये जी ड्युरंड रेषा आहे तर ती निश्चित कोणाच्या काळात करण्यात आली? लॉर्ड लॅन्सडाऊनच्या काळामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 1891चा फॅक्टरी ॲक्ट, याच्यामध्ये परत लहान मुलांना किती तास काम करायचं, महिलांनी किती तास काम करायचं, ह्याच्याबद्दल बरेचसे निर्णय घेण्यात आलेले दिसतील तुम्हाला. 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट याच्या काळात आला. इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार पार्लमेंटरी सिस्टीमला बराचसा अजून वाव मिळाला. कायदेमंडळातली संख्या वाढवण्यात आली. भारतीयांना बरेचसे अधिकार देण्यात आले. चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आले, म्हणजे बजेटवर चर्चा करू शकतील. ठीक आहे, त्याचबरोबर या काळात एक ओपीएम कमिशनही स्थापन करण्यात आलं 1893मध्ये. ओपीएम कमिशन कशासाठी होतं? ओपीएम म्हणजे काय? ड्रग्ज. तर हे कशासाठी होतं? अफू. तर अफू भारतामध्ये आपण लागवड करू शकतो का, किंवा तिथून आपण बाहेर निर्यात करू शकतो का, याची पॉसिबिलिटी बघायची, शक्यता बघायची होती. आणि त्यासाठी म्हणून हे ओपीएम कमिशन स्थापन करण्यात आलेलं दिसते. त्याचबरोबर लग्नासाठी वय जे असेल तर मुलींचं वय 12 वर्षाखाली असू नये असं याच्यावेळी हा कायदा पास करण्यात आला. आणि याच्यामध्ये आपल्याला आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वाद झालेलाही दिसतोय. टिळकांना वाटत होतं की सुधारणा ह्या समाजातून याव्यात. आगरकर काय म्हणत होते की हे जे काही सुधारणा केलेले आहेत तर ते खरोखर योग्य आहे आणि आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर हे लॉर्ड एल्गिन दुसरा 94 ते 99 पर्यंत हा गादीवरती असेल. आणि ह्याच्या काळात सुद्धा भीषण दुष्काळ पडलेला आणि त्याच्यासाठी त्यांना लॅल कमिशन, काही ठिकाणी रॉयल कमिशन असं लिहिले, इंग्लिशमध्ये असं आहे लॅल कमिशन. ठीक आहे, तर ह्या कमिशनची नियुक्ती करण्यात आली. आणि ह्या वेळी सुद्धा जवळपास 2 ते 3 मिलियन म्हणजे 2 ते 3 करोड इतकी लोक मारली गेली, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर याच्या काळात कमांडर इन चीफ पदाची निर्मिती करण्यात आली. संथालांचा विद्रोह याच्याच काळात झालेला आहे. पुण्यात वगैरे ज्या काही प्लेगच्या साथी आलेल्या होत्या तर तो काळ हाच होता. जसं तुम्हाला चापेकर बंधूंनी रँड आणि आयसची हत्या केली, त्याचं कारण काय होतं तर ह्या इंग्रजांचे एकतर प्लेग आहे आणि इंग्रजांची जी धोरणं होती म्हणजे घरातून प्रत्येकाला बाहेर ओढायचं, त्यांना हाणायचं, मारायचं, त्यांना उचलून घेऊन जायचं. आणि हे यांना भारतीय लोकांना हे अपमानकारक वाटत होतं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं तर चाफेकर बंधूंनी ह्या दोघांची हत्या केलेली आहे. ठीक आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना 1897ला स्वामी विवेकानंदांनी याच काळात केलेली आहे. यांनी एक वाक्य सांगितलेलं की भारताला आम्ही तलवारीच्या बळावर जिंकले आहे आणि तलवारच्या बळावरच भारताची आम्ही रक्षा करू,
असं कोण म्हणते तर लॉर्ड एल्गिन दुसरा, पहिला आणि दुसरा हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर येईल सगळ्यात फेमस पर्सनॅलिटी लॉर्ड कर्झन. फेमस का इनफेमस असं म्हणूया आपण, कारण यानं बऱ्याचशा गोष्टी केल्या. हा 1899 ते 1905 या 6 वर्षांसाठी भारतात होता, पण यानं भारतातलं राजकारण सगळं ढवळून काढलं. ठीक आहे, कसं ते आपण बघूया. एकतर यानं पोलीस कमिशन स्थापन केलं. अँड्रू फ्रेझर, म्हणजे याला पोलीस याच्यामध्ये सुधारणा करायच्या होत्या, त्यामुळे त्यानं अँड्रू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली ते कमिशन स्थापलेलं आहे. त्याचबरोबर रॅले यांच्या अध्यक्षतेखाली एका युनिव्हर्सिटीज कमिशनची स्थापना केली. आणि ह्या रॅल्यानं मग ॲक्च्युली हे आयोग स्थापनेचं कारण काय होतं तर युनिव्हर्सिटीज आता एक क्रांतिकारकाचा जन्म होण्याचं त्यांचं एक ठिकाण झालेलं होतं की तिथं क्रांतिकारी विचार तयार होत होते, बरेचसे सैनिक बाहेर पडत होते, भारतीय लोकांमध्ये असंतोष पसरवला जात होता. आणि त्यासाठी म्हणून हे ते कसं थांबवता येईल यासाठी म्हणून हा रॅले आयोग आणलेला होता. आणि याच्यावरूनच मग यानं एक कमिशन रॅले बिल असंही म्हटलं तर रॅले बिल मांडण्यात आला. आणि त्याचं मग पुढं विद्यापीठ युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1904ला पास करण्यात आलेला होता. ठीक आहे. अँथनी मॅकडोनल्ड याच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिशनही स्थापण्यात आलं. त्याचबरोबर कॉलिन स्कॉट मॅनक्रिफ याच्या अध्यक्षतेखाली कृषी आणि सिंचन आयोग स्थापण्यात आले. ही दोन्ही नावं महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर कृषी विकासासाठी IG पदाची स्थापना याच्या काळात झाली. त्याचबरोबर पुसा येथं कृषी संशोधन केंद्रही स्थापन करण्यात आलं. बऱ्याचशा चांगल्याही गोष्टी आहेत, बऱ्याचशा वाईटही गोष्टी आहेत. ठीक आहे. पंजाब भूमी हस्तांतरण कायदा आणण्यात आला. सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट जो आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज कायदा, तर हा कोणाच्या काळात आला तर लॉर्ड कर्झनच्याच काळात आलेला आहे. त्याचबरोबर अधिकृत गुप्त कायदा म्हणजे सिक्रेट ॲक्ट, काही कागदपत्र जी सिक्रेसीच्या नावाखाली आजही दाखवली जात नाहीत, आजही लपवून ठेवली जातात, तर तो कायदा काय करण्यात आला तर ह्याच्याच काळात आलेला आहे. 1904चा कायदा आहे. त्याचबरोबर कोलकाता महापालिका विधेयक पास करण्यात आलं. बऱ्याचशा सुधारणा आहेत. वाणिज्य व उद्योग विभागाची स्थापना नियुक्ती याच्याच काळात करण्यात आली. त्याचबरोबर इंग्लंडचा पाऊंड जो होता, इंग्लंडचं चलन पाऊंड, तर ते भारतात अधिकृत करण्यात आलं. भारतीय टंकन व पत्रमुद्रा अधिनियमही आणण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1905 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली. हा एक महत्त्वाचा कायदा केला की प्राचीन स्मारक संरक्षण कायदा, म्हणजे जे काही जुने स्मारक वगैरे आहेत तर त्यांच्यावरती जर कोणी ते पाडायचा प्रयत्न केला किंवा त्याला जर धक्का लावला तर त्याच्या विरोधात हा कायदा करण्यात आलेला होता. त्याचबरोबर 1901 मध्ये रॉयल नेव्हीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, INAची स्थापना. आणि ज्या पद्धतीने आता NCC आहे, नॅशनल कॅडेट कोर, तर त्याच पद्धतीनं इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना ह्याच्याच काळात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कार्लाइल परिपत्रक आहे. किचनर प्रकरण, किचनर म्हणजे हे एक प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकतर कमांडर इन चीफ म्हणजे लष्कर आणि बाकीचं प्रशासन, या दोन्ही अधिकार कोणाकडे होते, कर्झनकडे. आणि किचनरला आता वाटत होतं की लष्करी अधिकार जे आहेत, कमांडर इन चीफचे अधिकार, तर ते माझ्याकडे असावेत. आणि म्हणून या दोघांमध्ये बराचसा वाद झालेला होता, तर त्याला किचनर प्रकरण असं म्हटलं जातं. त्याचबरोबर वायव्य सरहद प्रांतही यानं याच्या काळात स्थापन केलेला दिसेल. आणि बंगालची फाळणी ही सगळ्यात महत्त्वाची घटना ही कुणाच्या काळात झाली तर कर्झनच्या काळात. हे तुम्हाला बंगालच्या फाळणीचं दृश्य दिसते इथं. हा जो प्रदेश आहे, तर इथून इकडं हिंदू बहुसंख्य आणि इकडं मुस्लिम बहुसंख्य असलेला देश, असं दोन प्रदेश तयार करण्यात आले. आणि ही 1911 मध्ये पुन्हा बंगालची फाळणी रद्द करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर ह्या बऱ्याचशा घटना ज्या आहेत तर त्या कोणाच्या काळात झालेल्या आहेत, कर्झनच्या काळात झालेल्या आहेत. 1905 ते 1910 यामध्ये लॉर्ड मिंटो दुसरा, हे दुसरा लक्षात ठेवा, तर हा व्हॉइसरॉय म्हणून भारतात येईल. आणि यावेळी जी बंगालची फाळणी झालेली होती कर्झनच्या काळात, त्याच्या आता पडसाद ह्याच्या काळात दिसतील आपल्याला. म्हणजे बंगाल विरोधी वंगभंग आंदोलन, ज्याला आपण म्हणतो वंगभंग, तर हे आंदोलन सुरू झालं. स्वदेशी चळवळ चालू करण्यात आली. लाल बाल पाल असतील त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली. ठीक आहे. तर याच्या लॉर्ड मिंटोच्याच काळात झालेली आहे. मोर्ले मिंटो कायदा 1909 मध्ये आला आणि ज्याच्यानुसार भारतामध्ये पहिल्यांदा राखीव
जागा देण्यात आल्या, म्हणजे सेपरेट इलेक्टोरेटची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, विभक्त मतदारसंघ. तर हे मोर्ले मिंटो कायद्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर सुरतची फूट 1907, जहाल आणि मवाळ या दोन्ही गटांमध्ये फूट पडण्याचाही जे कार्यक्रम झाला, तर तो हा लॉर्ड मिंटो याच्याच काळात झालेला आहे. त्याचबरोबर क्रांतिकारी संघटना बऱ्याचशा उदयास आल्या. आता अभिनव ग्रुप असेल, युगांतर असेल, ही सगळ्या ज्या काय आहेत तर त्या ह्याच्याच काळामध्ये ॲक्टिव्ह होत्या. त्याला एक कारण होतं म्हणजे बंगालची फाळणी. त्या टिस्को म्हणजे जे काय टाटाची जी कंपनी आहे तर ती टिस्कोसुद्धा कंपनी याच काळात सुरू झालेली होती. सत्येंद्र प्रसाद सिन्हा व्हॉइसरॉयच्या कार्यकारी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर निवडून जाणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले, हे लक्षात घ्या. 1909चा कायदा आला. ठीक आहे. त्यानंतर आता पुन्हा काय होईल तर लॉर्ड हार्डिंग्ज येईल 1910 ते 16 हे आहेत लाला हरदयाळ आणि हा आहे लॉर्ड हार्डिंग्ज. तर याच्या काळात एक तर 1911 बंगालची फाळणी जी केलेली होती. आता एवढा सगळं गोंधळ झाला हे बघून ती फाळणी रद्द करण्यात आली. त्याचबरोबर आणि ही घोषणा कोणी दिलेली आहे, राजा पंचम जॉर्ज याने ही घोषणा दिलेली होती. यासाठी दिल्लीचा 3रा दरबार भरवण्यात आला. 3 दरबार भरवण्यात आले. पहिला राणीचा, त्यानंतर मग ज्यावेळी आय थिंक 92 किंवा 93ला एक भरवण्यात आला आणि हा 3रा आहे. ठीक आहे. तर हे 3 दरबार भरवण्यात आलेले आहेत. राजधानी आता कलकत्तामधून दिल्लीला हलवण्यात आली. लक्षात घ्या, आत्तापर्यंत राजधानी कुठं होती, कलकत्ता हेच महत्त्वाचं ठिकाण होतं. पण 1911 तिथून ते हलवून दिल्लीला नेण्यात आले. का तर आता बंगाल हे धगधगतं होतं. आता बंगालमध्ये सगळे जे उठाव आहेत, आता फाळणी वगैरे झालेली होती, त्यामुळं क्रांतिकारांचं पण स्पॉट कुठला होता तर बंगाल. त्यामुळं आता त्यांनी तिथं रिस्क नको म्हणून त्यांनी तिथून राजधानी हलवून कुठं नेलेली आहे, कलकत्त्याला दिल्लीला नेलेली आहे. गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली याच कालखंडामध्ये. हिंदू महासभेची स्थापना 1916 याच काळात झाली. त्याचबरोबर पहिलं महायुद्ध 1914 सुरुवात लॉर्ड हार्डिंगच्याच काळात झालेलं, 1914 ते 1918. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर कोमामाटा गारो प्रकरण. कोमामाटा गारो प्रकरण म्हणजे जहाज जे की व्हँकोवरमधनं परत आलेलं होतं आणि त्याच्यावरती ब्रिटिशांनी मग बेचूट गोळीबार केला, त्याच्यात बरेचसे शीख लोक मारले गेले. तर ते कोमामाटा गारो प्रकरण तर ते याच काळात घडले. मॅकमोहन रेषा कुठली आहे, भारत आणि चीनमधली रेषा जी आहे तर तीही कोणत्या काळात ठरवण्यात आली, तर ह्याच काळामध्ये ठरवण्यात आलेली आहे. आणि हाच काळ असा आहे की 1915 महात्मा गांधी हे भारतामध्ये आलेले आहेत, 9 जानेवारी 1915. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर येईल लॉर्ड चेम्सफोर्ड. हा 1916 ते 21च्या काळात हा भारताचा व्हॉइसरॉय म्हणून आहे. याच काळात होम रूल लीग ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. याच काळात लखनौ अधिवेशन झालं. ॲनी बेझंट यांच्या पुढाकारानं झालं, आपण असं म्हणूया. ॲनी बेझंट यांनीच पुढाकार घेतलेला होता. ह्याच्यात काँग्रेस आणि लीग हे दोन्ही एकत्र आणायचा प्रयत्न केला गेला. जहाल आणि मवाळ ह्यांनाही एकत्र आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे लखनौ अधिवेशन फार महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत घेतली होती ॲनी बेझंट यांनी. शिवाय सरोजिनी नायडू, मोहम्मद जिन्नाना काय म्हणतात तर ह्या सगळ्या मागचं जे काय ह्या लखनौ अधिवेशन काँग्रेस आणि लीगला एकत्र आणण्याचं दुवा म्हणजे मोहम्मद जिन्ना होता असं म्हटलं जातं. सरोजिनी नायडूंनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. चेम्सफोर्डच्या काळात चंपारण सत्याग्रह झाला. खेडा, अहमदाबाद म्हणजे गांधीजींची जी सुरुवात होती तर ती ह्याच काळापासून झालेली आहे. शिक्षणावरती सॅडलर आयोग 1917 स्थापन करण्यात आला होता. त्याचबरोबर आपले जे महिला विद्यापीठ आहे SND तर हे कधी स्थापन करण्यात आलं तर 1916 कर्वेंनी जे स्थापन केलेलं. ठीक आहे, तर हे महर्षी कर्वेंचं 1916 स्थापन केलं आहे. त्याचबरोबर SP सिंह हे बिहारचे पहिले भारतीय गव्हर्नर आता म्हणून बसतील. कोण, SP सिंह हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना चेम्सफोर्डच्याच काळात झालेली आहे. चेम्सफोर्डच्या काळात अजून काय काय घडलं तर रौलट कायदा. रौलट कायदा काय होता की एखाद्या व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले. तर तो हा होता रौलट कायदा. आणि याच्या विरोधात ज्यावेळी सैफुद्दीन किचलू
आणि त्यांचे मित्र आय थिंक सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोघांना अटक करण्यात आली. त्यासाठी मग जालियनवाला बाग या ठिकाणी जे मोर्चा चाललेला होता, तर त्या ठिकाणी जनरल डायरनं गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये बरेचशी लोक मारली गेली. जवळपास 1000च्या आसपास लोक मारली गेली. आपण हे सगळं सेपरेटली बघणार आहे. हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्या कार्यकाळात काय काय घडलेलं आहे. ठीक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड चेम्सफोर्डच्या काळात घडला. मग 1919चा कायदा आला, मॉन्टफोर्ड कायदा म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये मग केंद्रामध्ये आता हा कायदा मी सेपरेटली सांगितलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकता. फक्त शॉर्टमध्ये सांगतो. एक म्हणजे जे काय विभक्त मतदारसंघ बाकीच्या यांना देण्यात आले, बाकीचे जे काय कम्युनिटीज आहेत त्यांना देण्यात आले. त्याचबरोबर डायरकी सिस्टीम म्हणजे द्विशासन पद्धती ही लागू करण्यात आली, प्रांतात लागू करण्यात आली. ठीक आहे. मग अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या मॉन्टफोर्ड कायद्यामध्ये आणण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हाय कमिशनर पदाची नियुक्ती इथंच करण्यात आली. खिलाफत व असहकार चळवळ ही सुद्धा याच काळात चालू झाली. खिलाफत चळवळ काय होती, तर तुर्कस्तानमधला जो खलिफा होता तर त्याला गादीवर बसवण्यासाठी, म्हणून खलिफाला गादीवर बसवण्यासाठी खिलाफत, मग त्याचंच आपण खिलाफत आणि असहकार हे दोन्ही एकत्र आणलेलं आहे. त्यानंतर इम्पेरियल बँक ऑफ इंडिया म्हणजे जी की आता SBI म्हणून काम करते, तर तिची स्थापना 1921 मद्रास, कलकत्ता आणि बॉम्बे ह्या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण करून ही बँक सुरू करण्यात आलेली होती. ठीक. त्यानंतर येईल लॉर्ड रीडिंग. 1921 ते 1925 हा एकमेव यहुदी म्हणजे ज्यू धर्मीय असणारी व्यक्ती आहे. हे लक्षात घ्या. जी अशी वाक्य राहतात तर ती आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट राहतात. ही एकमेव लॉर्ड रीडिंग हा एकमेव ज्यू व्यक्ती होता. एकतर या काळात मोपलांचं बंड झालं. मोपलांचं बंड कुठं झालं, तर केरळमध्ये झालं. त्याचं कारण काय होतं, तर हिंदू जे जमीनदार होते ते आणि तिथले जे मुस्लिम शेतकरी आहेत तर यांच्यामध्ये झालेला वाद होता आणि मोठं बंड झालं. मग ते इंग्रज विरोधी पुढं झालं. ठीक आहे. 1921 मध्ये इंग्रजांनी ते सहजरित्या दडपूनही टाकलं. चौरी चौरा घटना घडली, ज्यानं असहकार चळवळ होतं ती मागे घेण्यात आली. ठीक आहे. चौरी चौरा घटना काय होती, तर काही लोकांनी पोलीस स्टेशन जाळून टाकलं. पोलिसांनी जे काय अत्याचार करायला सुरुवात केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून ते पोलीस चौकीत जाळून टाकली. बरेचसे पोलीस त्याच्यावर मारले गेले. ती चौरी चौरा घटना आणि ही बघून, हिंसा बघून गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतलेली होती. त्याचबरोबर आता ICSची परीक्षा इंग्लंड व भारतात एकाच वेळी घेण्यात येईल असे हे लॉर्ड रीडिंगच्या काळात ठरवण्यात आलं. आणि याच काळात चौरी चौरा घटना झाल्यानंतर, चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस खिलाफत पक्ष स्वराज पक्ष स्थापन करण्यात आला. CR दास, त्यानंतर मोतीलाल नेहरू हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तर या दोघांनी पुढाकार घेऊन काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष स्थापन करण्यात आला. मग त्याच्यात प्रो चेंजर्स आणि नो चेंजर्स असे दोन पक्षही पडले. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हेगडेवार यांनी स्थापना केली 1924, ज्याला आपण आता RSS म्हणतो. तर ती स्थापना कुणाच्या काळातली आहे, लॉर्ड रीडिंग याच्या काळातली आहे. ठीक आहे. याच काळात बऱ्याचशा क्रांतिकारक घटनांना ऊत आलेला होता. त्याचं कारण असं आहे, असहकार चळवळ जी मागे घेतली तर त्याचा परिणाम म्हणजे बऱ्याचशा क्रांतिकारी घटना घडायला लागल्या. मग त्याच्यामध्ये काकोरी कट असेल, काकोरी कट तुम्हाला माहिती आहे, काकोरी कट रचण्यात आला. त्याचबरोबर एक्साईज कर यावेळी रद्द करण्यात आला. क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयकही मांडण्यात आलेलं होतं. विश्व भारती विद्यापीठ 1921ला स्थापन करण्यात आलं. आणि पहिल्यांदा 1924ला आय थिंक तर रेल्वेचा जो अर्थसंकल्प आहे तर तो वेगळा मांडण्याची प्रथा इथं चालू झालेली होती. आणि हे बंद कधी झाली, तर आय थिंक 2015 किंवा 16ला. हे डेट बघून घ्या, कन्फर्म करा. आता पुन्हा तो एकत्रितरित्या मांडला जातोय. तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा वेगळा मांडण्यात येत होता. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर येईल लॉर्ड आयर्विन 1926 ते 31. ह्याच्या काळात बऱ्याचशा महत्त्वाच्या घटना म्हणजे सायमन कमिशन, जे 10 वर्षांनी कमिशन येणार होतं. म्हणजे 1919च्या कायद्यानंतर 10 वर्षांनी त्याचा आढावा घेण्यासाठी एक कमिशन भारतात येणार होतं, ते म्हणजे सायमन कमिशन.
पण ते आधीच 2 वर्ष तिथं निवडणुका लागू केल्यामुळे इंग्लंडमध्ये आधीच 2 वर्ष हे कमिशन पाठवण्यात आलं. कमिशननं बऱ्याचशा गोष्टींवरती टीका केलेली होती. कोणती टीका केली होती? जी द्विशासन पद्धती होती तर ती प्रांतातून काढून टाकण्यात यावी किंवा रद्द करण्यात यावी असंही यांनी सुचवलेलं दिसतंय. प्रांतांना स्वायत्तता देण्यात यावी असंही यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, तर हे सायमन कमिशन आपल्याला माहिती आहे की सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता म्हणून हे स्वीकारलं नाही. सायमन गो बॅक तुम्हाला माहिती असेल. मध्ये लाला लजपतराय वगैरे यांनी त्याच्यासाठी उठाव बरंचसं मोर्चे वगैरे काढले, त्याच्यात लाठी हल्ला झाला आणि लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. आणि याचाच बदला घ्यायचा म्हणून सॉन्डर्सची हत्या केली भगतसिंग वगैरे यांनी. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांनी सॉन्डर्सची हत्या केली. ठीक आहे, त्याचबरोबर हारतोक कमिटी 1927मध्ये स्थापन करण्यात आली. हे शिक्षणविषयक आयोग होता, शिक्षणविषयक आयोग आहे. आपण शिक्षणविषयक आयोग सगळे एकत्रितरित्या बघणार आहोत. त्यानंतर नेहरू रिपोर्ट आला 1928मध्ये. नेहरू रिपोर्ट काय सांगतो? तर नेहरू रिपोर्टमध्ये डोमिनियन स्टेटस म्हणजे काय? वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलं जावं असं त्यांनी म्हटलेलं होतं नेहरू. मोतीलाल नेहरू, ठीक आहे, तर ते हा लक्षात ठेवा. मोतीलाल नेहरू यांनी हा रिपोर्ट बनवलेला आहे. डॉमिनियन स्टेटस पाहिजे म्हणून. पण तो काय फारसा नवशिक्षित लोकांनी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना हा काय आवडला नाही. त्यामुळं मग पुढे जे लाहोर अधिवेशन झालं तर तिथं पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला. आणि एक नवीन संकल्पना होती जी 1929ला मांडण्यात आलेली होती. ॲक्च्युली ती मांडण्याचं कारण पण हे होतं की भगतसिंगांनी स्वराज्य नावाची कन्सेप्ट त्यांनी मांडायला सुरुवात केलेली होती आणि त्यालाच काँग्रेसलाही जर आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपणही काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव इथं मांडलेला होता. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आयर्विननं दीपावली घोषणा म्हणून 1929ला काही टर्म्स पुढे केलेल्या होत्या पण त्या काही कोणी स्वीकारलेल्या नाहीत. सॉन्डर्सची हत्या हे माहिती आहे आपल्याला. त्याचबरोबर 12 मार्च 1930ला दांडी यात्रेला सुरुवात झालेली होती तर ती कोणाच्या काळात? आयर्विनच्याच काळात झालेली आहे. आयर्विनच्या काळात अजून काय काय झालं तर लाहोर कट खटला झालेला आहे. लाहोर कट खटला कशाच्या बाबतीत होता? तर भगतसिंग यांच्या बाबतीत होता. जे पार्लमेंटमध्ये जो बॉम्बस्फोट घडवून आणला तर त्यांच्यावरती केस झाली, त्यांना अटक झाली आणि पुढे जाऊन मग फाशी देण्यात आलेली आहे. आय थिंक 23 मार्च 1931, म्हणजे मी जर चुकीचा नसेल तर 1931च आहे. यावेळी त्यांना फाशी देण्यात आली. त्याचबरोबर याच काळात मग सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली. म्हणजे मिठाचा सत्याग्रह ही सविनय कायदेभंगाची सुरुवात होती. त्यासाठी मग सविनय कायदेभंग होऊ नये म्हणून पहिली गोलमेज परिषद इंग्लंडमध्ये घेण्यात आली पण काँग्रेसनं त्याला हजेरी लावली नाही. मग पुन्हा गांधी आयर्विन करार झाला. गांधी आयर्विन करार झाल्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसनं सहभाग दर्शवला पण तिथं फारसं काही त्यांना मिळालं नाही म्हणून पुन्हा दुसरी ही फेल्युअर आहे. आणि तिसऱ्याला तर काँग्रेस उपस्थित राहिलेली नाही. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहिलेली दिसतात. चितगाव कट ही याच काळात झाला. चितगाव गट सूर्यसेन मास्तरदा असं म्हटलं जायचं तर यांनी हा चितगावमध्ये जे लष्करी खजिने होते तर ते लुटायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, या बऱ्याचशा गोष्टी आयर्विनच्या काळात झाल्या. त्यानंतर हे लॉर्ड विलिंग्डन 1931 ते 36च्या काळात असेल आणि याच्या काळात दुसरी गोलमेज परिषद झाली ज्याला काँग्रेसनं सहभाग दर्शवला आहे आणि त्याच्यात काहीच हाती न लागल्यामुळं पुन्हा सविनय कायदेभंगाला सुरुवात केली. तिसऱ्या गोलमेज परिषदेला कोणी गेलेलं नाही. आणि याच दरम्यान 1932मध्ये मॅकडॉनल्ड यानं जो की पंतप्रधान होता ब्रिटनचा त्यावेळी त्यानं जातीय निवाडा घोषित केला म्हणजे विभक्त मतदारसंघ देण्यात आले. आणि याला प्रत्युत्तर म्हणून गांधीजींनी उपोषण चालू केलं येरवडा येतं. आणि मग बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात पुणे करार झाला. त्याच्यातून विभक्त मतदारसंघ देण्याऐवजी राखीव मतदारसंघ देण्यात आले. ठीक आहे, तर ते 1932ला झालेले आहे. त्यानंतर तिसरी गोलमेज 1932ला झाली. याच काळात काँग्रेस समाजवादी पक्षाची काँग्रेस सोशलिस्ट पार्टी जी आहे तर ती 1934मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. नंतर मग 1935चा इंडिया ॲक्ट आला आणि यानुसार मग निवडणुका घ्यायचं वगैरे ठरलं. ठीक आहे,
हा कायदा आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर संघराज्य प्रणाली स्थापन करायचाही प्रयत्न करण्यात आलेला. ठीक आहे, पण ते काय पॉसिबल झालं नाही. त्याचबरोबर जी द्विशासन पद्धती जी प्रांतात होती तर ती आता केंद्रात लागू करण्यात आली. ठीक आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला कायद्यांमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. याच काळात 1935 मध्ये RBIची स्थापना करण्यात आली. हिल्टन यंग कमिशन जे होतं, हिल्टन यंग कमिशन, तर ह्या कमिशननं रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टनुसार RBIची स्थापना करण्यात आली. आणि आय थिंक ऑकवर्थ असणार कदाचित, ऑकवर्थ. तर हे RBIचे पहिले गव्हर्नर होते. ठीक आहे, ऑसबॉर्न किंवा ऑकवर्थ असं नाव आहे, ते रीड करा एकदा. त्यानंतर 1935 मध्ये भारतापासून म्यानमार वेगळं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या की ज्यावेळी बर्मा युद्ध झालं 85-86ला, त्यावेळी बर्मा भारताशी जोडण्यात आलं आणि आता 1935 नुसार ते वेगळं करण्यात आलं. जवळपास आय थिंक पहिले 5 ते 6 वर्ष RBIच त्याचा सगळा कारभार बघत होतं. त्यानंतर 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली. ही स्थापना कोणी केली तर सहजानंद सरस्वती यांनी स्थापना केलेली आहे, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना. त्यानंतर येईल लॉर्ड लिनलिथगो. हा सगळ्यात जास्त म्हणजे व्हॉइसरॉयपदी राहणारा व्यक्ती आहे, हे लक्षात घ्या. 1857 नंतर सगळ्यात जास्त कालखंड गादीवर असणारा माणूस लॉर्ड लिनलिथगो. त्याचं कारण काय, दुसरं महायुद्ध चालू होतं त्यामुळे याला 8 वर्षाचा कालखंड मिळाला. याच्या काळात काँग्रेस प्रांतिक काय म्हणजे ज्या इलेक्शन्स झाले आणि काँग्रेसनं बऱ्याचशा ठिकाणी स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. आय थिंक पंजाब, सिंध आणि अजून एक प्रदेश कुठला, बंगाल. तर हे 3 प्रदेश सोडले तर सगळीकडे बहुमत आलेलं होतं. आणि तेच 1939ला सगळ्यांनी राजीनामे सुद्धा दिले. का तर युद्धामध्ये भारतीयांचा सहभाग भारतीयांची परवानगी न घेता असल्याचं सांगितलेलं होतं म्हणून. याच वेळी 1938 नंतर 39 नंतर सुभाषचंद्र बोस ही काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. त्याचबरोबर मुस्लिम लीगनं सुद्धा 1940 मध्ये जे लाहोर अधिवेशन झालं तर त्याच्यामध्ये द्विराष्ट्र संकल्पना मांडली, जी ना याच्यात सगळ्यात पुढं होती. त्यानंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली 1939 मध्ये, तर ते जवळपास 1945 पर्यंत चालेल. याच दरम्यान मग ऑगस्ट ऑफर ठेवण्यात आली, जेणेकरून भारताला डॉमिनियन स्टेटस म्हणजे भारतानं जर इंग्रजांना आत्ता मदत केली तर युद्ध संपल्यानंतर एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन करण्यात येईल असं याच्यामध्ये मांडण्यात आलेलं होतं, पण ती काँग्रेसनं नाकारलेली होती. त्यानंतर चर्चिल ब्रिटिश पंतप्रधानपदी येईल. मग क्रिप्स मिशन 1942 मध्ये भारतात क्रिप्स यांच्या स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली पाठवण्यात आले. ह्याच्यामध्ये एकतर त्यांना असं वाटत होतं की आता जपान इकडून भारतावरती आक्रमण करेल आणि अशावेळी भारताचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे आणि त्याला टॅकल करण्यासाठी म्हणून एक क्रिप्स मिशन भारतात आलेलं होतं. पण त्याला काय फारसं भारतीय लोकांना हे पसंत पडलं नाही, त्यामुळे भारतीयांनी इकडे लक्ष दिलेलं नाही. त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह चालू होईल, ते मांडलेलं नाही तर वैयक्तिक सत्याग्रह. विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रह असतील. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू असतील सेकंड. ठीक आहे, तर हे इथं चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर मग चले जाव चळवळीमध्ये रूपांतर झालं. चले जाव चळवळ सुरू केली. डू ऑर डाय गांधीजींनी मूलमंत्र दिला होता, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड वेवेल, इथं 44 पाहिजेत. लॉर्ड वेवेल 44ला भारतात येईल व्हॉइसरॉय म्हणून. आणि ह्यानं मग ह्याच काळात CR फॉर्म्युला म्हणजे सी राजगोपालाचारी यांनी फॉर्म्युला दिला आणि त्याच्यानुसार हे सांगितलेलं होतं की मुस्लिम लीग एक तर बराचसा वाद चालू होता. मग अशा वेळी यांनी काहीतरी एक नवीन योजना काढायचं म्हटलं, उपाय काहीतरी सुचवले पाहिजेत. मुस्लिम लीग आणि सध्या मुस्लिम लीगने काँग्रेसला सहाय्य करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात यावे. त्यानंतर म्हणजे मुस्लिम बहुल प्रांत आहेत तर तिथं जनमत चाचणी घेतली जाईल आणि त्यानुसार ठरवण्यात येईल असं CR दास यांनी सांगितलं. सी राजगोपालाचारी यांनी सांगितलेलं होतं, पण ते काय कोणाला पसंत पडलेलं नव्हतं. पुन्हा मग वेवेल योजना काय होती तर भारताचा सपोर्ट मिळवून घेणं आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मुस्लिम लीगला वेटोही देण्यात आलेला होता. मग पण ही काँग्रेसनं स्वीकारली नाही. पुढं INA ची स्थापना, INAचा खटलाही चालू झाला.
भारतीय सैनिक आणि ब्रिटिश सैनिक यांच्यामध्ये बरीचशी जी तफावत होती किंवा दिली जाणारी वागणूक यामुळे तिथं त्या लोकांनीही उठाव केले. कॅबिनेट मिशन आलं, स्ट्रॅफर्ड क्रिप्स, त्यानंतर तुमचे पॅथिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर या तिघांचं ते कॅबिनेट मिशन भारतात आलं आणि यांनी भारताला युद्ध संपल्यानंतर भारताला एक त्यांची स्वतःची कॉन्स्टिट्यूशन बनवण्याचे अधिकार बहाल करण्यात येईल असं सांगितलं. त्याचबरोबर मुस्लिम म्हणजे द्विराष्ट्र थेरी जी होती तर ती ह्यांनी स्वीकारली नाही. त्यामुळं काँग्रेसनं कॅबिनेट मिशनचे जे काय शिफारसी होत्या तर ते स्वीकारलेले आहेत. का तर ह्याच्यामध्ये द्विराष्ट्र अशी काही संकल्पना नव्हती किंवा व्हेटो पॉवर, नकार अधिकार वगैरे मुस्लिम लीगला देण्यात आलेले नव्हते आणि ते सांगितलेलं की ते तुम्ही नंतर बघू शकता. ठीक आहे, त्यामुळे काँग्रेसने हे स्वीकारलं. त्यानंतर मुस्लिम लीगनं ह्याला विरोध म्हणून 16 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कृती दिन, डायरेक्ट ॲक्शन डे सुरू केला आणि बरीच मोठ्या प्रमाणावर कत्तल झालेली तुम्हाला यावेळी बघायला मिळेल. त्यानंतर मग कॅबिनेट मिशननुसार अंतरिम सरकारची स्थापना झाली. नेहरूंना पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आलं आणि क्लेमेंट ॲटलीने घोषणा केली की 20 फेब्रुवारी 1947ला घोषणा केली की जून 1948 पर्यंत इंग्रज भारत सोडतील. पण लॉर्ड माउंटबॅटन आल्यानंतर भारतात परिस्थिती वेगळी दिसायला लागली आणि म्हणून त्यानं 3 रोजीच ठरवलं की भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य देण्यात येईल आणि शेवटचा व्हॉइसरॉय कोणतर माउंटबॅटन असेल आणि पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण असतील तर सी राजगोपालचारी आणि याचवेळी रॅडक्लिफ आयोग भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये बाँड्री ठरवण्यासाठी म्हणून रॅडक्लिफ आयोग स्थापन करण्यात आलेला होता. तर अशा पद्धतीने हे आपल्याला व्हॉइसरॉय आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद.